धुळदेव जवळ पुन्हा भीषण अपघात. खराब रस्त्यामुळे स्विफ्ट कारचा अपघात, 2 युवक गंभीर जखमी. मान तालुक्यातील धुळदेव परिसरात सुरू असलेली अपघातांची मालिका अद्याप थांबण्याचं नाव घेत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जाते. आज सकाळी धुळदेव जवळील तीव्र उताराच्या ठिकाणी एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झालेत. संबंधित कार ही पंढरपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि धोकादायक उतार यामुळे सतत अपघात घडत आहेत. आजच्या घटनेतही खराब रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट अपघातग्रस्त झाली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून दोन्हीही युवक गंभीर जखमी झाले. धुळदेव परिसरातील हा रस्ता गेल्या काही वर्षापासून मृत्यूचा सापळा बनलाय. स्थानिकांच्या मते आतापर्यंत या परिसरात झालेल्या विविध अपघातांमध्ये सुमारे 25 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. एवढ्या गंभीर घटना घडूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. गेल्या महिन्यात सातारा येथील काही भाविक देवदर्शनासाठी जात असताना याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ संबंधित विभागाची बैठक घेऊन 10 दिवसात उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ मलमपट्टीचं काम करण्यात आले आणि तेही अर्धवट अवस्थेतच राहिले. त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशालाच संबंधित विभागानं केराची टोपली दाखवल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे. आणखी किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ मजबूत संरक्षक भिंती, इशारा फलक, रस्त्याचे मजबूतीकरण आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.